तर आपण पाहिलं आहे पहिलं गुणस्थान आणि दुसरं गुणस्थान आहे ना. आता आज बघणार दुसरं गुणस्थान समजलं सगळ्यांना का पर्यंत सांगायचं आहे नको ना. तिसरं गुणस्थान हां तिसऱ्या गुणस्थानामध्ये सांगितलं काय आहे निमित्त सांगितलं काय वाचा सम्यक मिथ्यात्व कर्माचं काय आहे उदय आहे. आणि पुढं सांगितलं जात आणि कशी आहे सांगितलं तर तिथं सांगितलं जात्यंतर सर्व घाती प्रकृती आहे. कशी सांगितली जात्यंतर. जात्यंतर म्हणजे काय अन्य जातीची कळलं का. ही सम्यक्त्व पण नाही आहे आणि मिथ्यात्व पण नाही आहे कळलं का. अन्य जातीची आहे म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे जात्यंतर सर्व घाती कळलं. एक तर सर्व घाती प्रकृती आहे पण त्याला जात्यंतर म्हणजे अन्य जातीची आहे कळलं. पुढं त्यानंतर मग सांगितलं मिश्र परिणाम कसे असतात तर सांगितलं मिश्र असतात. मिश्र म्हणजे काय तर सांगितलं है ना सम्यक पण असतात आणि मिथ्या पण असतात. उदाहरण दिलं जसं काय सांगितलं गुड मिश्रित दही का स्वाद आहे की नाही. तेव्हा गुड होतं ना म्हणून ते गुड आपण म्हणतोय. आता आपण म्हणू शकतो श्रीखंड कळलं का. जे कसं आहे सांगितलं न सिर्फ खट्टा न सिर्फ मीठा इसलिए क्या है खट्टा मीठा. हे गोड पण नाही आणि आंबट पण नाही आहे ना मिक्स म्हणून त्याला म्हणलं जात्यंतर. लक्षात आलं सगळ्यांना हां सोपं आहे हे झालेलं आहे तसं. आता ही जी विशेषता सांगितलेली आहे की हे जे तिसरं गुणस्थान आहे ते सांगितलं सकल संयमात्वादेश संयम ग्रहण नाही करता कळलं का. जे तिसरं गुणस्थान आहे त्यामुळे सांगितलं काय तो जीव तिसऱ्या गुणस्थानामध्ये असताना तो सकल संयम किंवा देश संयम ग्रहण करत नाही आहे ना. पुढं त्याचं सांगितलं काय आयु नाही बांधता. तिसऱ्या गुणस्थानामध्ये आयुकर्म बांधत नाही हां आणि ते पण खाली घडवलेलंच आहे ना. तर की तिसऱ्या गुणस्थानामध्ये आयु बांधत नाही आणि मरण नाही होता म्हणजे सांगितलं तिसऱ्या गुणस्थानामध्ये मरत नाही. जिस गुणस्थान में भी पहले आयु बांधी हो उसी में जाकर मरण होता है. समजा तिसऱ्या गुणस्थानात आला कळलं का परंतु आयुकर्म ज्या गुणस्थानात बांधलेलं आहे का नाही आहे ना त्या गुणस्थानात जाऊन मरतो. समजा चौथ्या गुणस्थानात आयुकर्म बांधलं असेल तर तिसऱ्यातनं परत चौथ्यात जाऊन मरतो कळलं का. चौथा पाचवा जे काय असेल ते आहे ना. आणि समजा काय आहे पहिल्या गुणस्थानात आयु बांधली असेल तर तिसऱ्यातून पहिल्या गुणस्थानात येऊन मरतो परंतु तिसऱ्या गुणस्थानामध्ये मरत नाही. हे लक्षात ठेवा. हे पुढं कर्मकांडमध्ये पण लागणार आहे अगदी दहलाधिकापर्यंत सुद्धा हे कंटिन्यू राहणार आहे. ही गोष्ट हा जो नियम आहे हा लक्षात ठेवा कळलं का आहे ना. की तिसऱ्या गुणस्थानामध्ये जो आहे त्याचं काय सांगितलं मरण होत नाही है ना. मरत नाही समजलं बाकीच्या गुणस्थानामध्ये मरतो लक्षात आलं का है ना. परंतु तिसऱ्या गुणस्थानामध्ये मरण प्राप्त होत नाही. दिसतंय ना. हां तर अशा प्रकारे इथे सांगितलं काय आहे की तिसऱ्या गुणस्थानामध्ये काय आहे मरण नाही है ना. म्हणजे बाकीच्या गुणस्थानामध्ये मरतो असं आहे बरं का. असं समजू नका काही मरत नाही असं नाही परंतु तिसऱ्या गुणस्थानामध्ये मरत नाही. पॉईंट समजलं का है ना. मेल्यानंतर कुठलं गुणस्थान आहे तर ती नाही चर्चा चालली हां कुठल्या गुणस्थानामध्ये मरतो हे कन्फ्युजन करतात लोक नेहमी कळलं का. लोकांना काय वाटतं नाही नाही हा मरणार म्हणजे कुठलं पहिल्यातच नाहीतर चौथ्यातच आहे का नाही. असं हे मिथ्यादृष्टी असेल तर पहिल्यात मरतो सम्यदृष्टी असेल तर चौथ्यात असं नाही. हां आता मेला समजा पाचव्या गुणस्थानातसुद्धा मरतो सहाव्या गुणस्थानामध्ये पण मरतो कळलं का. सातव्यामध्ये पण मरतो मी सातव्यात नाही पण विकल्पा देऊन मरतो आहे ना. सांगायचा अभिप्राय एवढा की मरण तिथं त्या गुणस्थानात होतं मेल्यानंतर नाही नाही श्रेणी चढल्यावर नाही तिथं पण आहे ऑप्शन आहे उपशम श्रेणी म्हणून ते आत्ता मी नाही सांगत ते पुढं जाऊन नंतर सांगू आपण है ना. आहे येणार आहे ती सगळी चर्चा. तर तो कुठल्या भागात मरतो कुठल्या भागात मरत नाही ते पण आहे सगळं नियम आहेत त्याचे ठीक आहे. तर मग सांगायचा अभिप्राय काय आहे की हे डोक्यात काढा
की समजा कोणी 5व्या गुणस्थानवरती 6व्या 7व्या गुणस्थानवरती आहे आणि तो मरण्यापूर्वी 4थ्यात येतो आणि मग मरतो, असं नाही आहे. कळलं का? असं नाही आहे. जो कोणी आहे तिथं ते मरतो, जो जीव असेल तो 5व्या गुणस्थानात मरतो, 6व्या गुणस्थानामध्ये पण असं ते मरतो. कळलं? हां, मेल्यानंतर ते सम्यक दृष्टी असल्यामुळं सम्यक दर्शन कंटिन्यू करणार असतील तर नियमानं मेल्यानंतर 4थं गुणस्थान होतं. अहो म्हणजे त्याच्या विग्रह गतीमध्ये गेला, दुसऱ्या गतीमध्ये जाणार, जन्मण्यापूर्वी त्याचं 4थं गुणस्थान असणार. निवृत्त पर्याप्त अवस्था असेल त्याची, मेल्यानंतर विग्रह गतीमध्ये आहे किंवा निवृत्त पर्याप्त अवस्था आहे दुसऱ्या जन्मा. कळलं का नाही? मग गुणस्थान कुठलं? 4थं. सम्यक्ती असेल, सम्यक दर्शन कंटिन्यू करणार असेल तर, नाही तर मग पहिलं. म्हणून तर तिथं सांगितलं होतं, एकदा वीरसागर महाराजांना प्रश्न विचारला होता की महाराजजी इथं शंका आलेली आहे की पंचम काळातले काही ठराविक जीव जे आहेत ते हिथून काय होणार, विदेह क्षेत्रामध्ये जाणार आणि तिथून मोक्षाला जाणार, अशी संख्या आलेली आहे. हा बरं आहे, आपल्याला असंच व्हायला पाहिजे, परदेशी एका भावात मोक्षाला जात. कळलं का? तर मग महाराजांनी सांगितलं नाही, सम्यक्त्व सोडून मला काही नको. कळलं का नाही? भले भाव वाढले तर वाढले का, एकदा सम्यक्त्व सुटलं मग किती गॅरंटी आहे माहिती आहे का? एकदा जर सम्यक्त्व सुटलं ना काय, तर मग भयानक बेकार हालत आहे. असं समजू नका की काय नाही होत. अर्धपुद्गल परावर्तन हा सुद्धा जो काळ आहे ना, तो किती आहे? खूप मोठा आहे, अनंत काळ आहे तो. त्यामुळे जर एकदा सम्यक सुटलं तर सांगितलं काय, त्याची हालत अत्यंत वाईट. त्यामुळे सम्यक दर्शन सोडायचं मनात स्वप्नात सुद्धा आणायचं नाही. एक तर मिळणं कठीण आणि मिळालेलं टिकवणं अजून कठीण. कळालं का? त्यामुळं स्वप्नात सुद्धा विचार करायचा नाही की माझं सम्यक दर्शन सुटून जावं. का? कारण मनुष्य कर्मभूमी मनुष्यातून कर्मभूमी मनुष्य व्हायचं असेल तर नियमानं मिथ्यात्व पाहिजे. आणि जर ह्या भरत क्षेत्रात कर्मभूमी, विदेह क्षेत्रामध्ये कर्मभूमी, मग कर्मभूमीतनं कर्मभूमी जन्मायचं असेल तर नियमानं मिथ्यात्वात जावं लागतं. आणि एकदा मिथ्यात्वात गेलेल्या जीवाचं काय सांगता येत नाही, काय गॅरंटीज नाही. सगळी म्हणजे वाईट अवस्था काय असेल तर तेवढे सगळ्यात बेकार. कळलं का? आहे ना. जसं कोणी समजा म्हणेल की तुम्हाला आता हे मिळेल काय, एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता तुम्ही श्रीमंत झालाय काय, तुम्हाला तो चान्स मिळेल पण त्यासाठी तुम्हाला गरीब व्हायला लागेल. तयार आहे का तुम्ही? आहे ना. अहो तुम्हाला खूप भयानक श्रीमंत करतो तुम्हाला, आणि इतका अफाट श्रीमंत, आता समजा तुम्ही करोडपती असाल आहे ना, आणि देशातला 1 नंबर श्रीमंत बनवतो, पण त्यासाठी तुम्हाला गरीब व्हायला लागेल. असं कोणी म्हणाल, उदाहरण देतो तुम्हाला मी, कळलं का? उदाहरण देतो मी तुम्हाला. असं समजा कोण म्हणाल तर तुम्ही तयार होणार का? राहू दे, आम्ही करोडपती तर करोडपती, आम्हाला नाही अब्जोपती बनायचं. म्हणजे ते जेव्हा बनू तेव्हा बनू, पण आहे ते करोड रुपये पण घालवायचे नाहीत. आहे ते करोड रुपये सुद्धा घालवायचे नाहीत. बरोबर का नाही? ना असे लालच देणारे आहेत ना. तुम्ही एवढे करोड इन्व्हेस्ट करा, अब्जोपती बनचाल. नको बाबा. म्हणजे लक्षात येते का नाही? आपण असं करतोच ना. कारण गरीब बनायची कोणाला इच्छा आहे का श्रीमंत असलेल्या व्यक्तीला? आहे ना. हे पैशावरनं उदाहरण सांगितलं. अजून दुसरं पण घडवू शकता तुम्ही, आहे ना. समजा काय, हे कोणी खूप हुशार मुलगा आहे, त्याला सांगितलं तू अजून हुशार बनशील, पण अगोदर तुला मठ्ठ व्हायला लागेल. हे सगळं विसरायला लागेल तुला. कळालं का? काय होईल विचार करा, काय हालत होईल. आहे ना. एकदा जर सवय मोडली, आपल्याला बघतो का नाही, गाडी चालवायची सवय मोडली तर परत किती त्रास होतो. काय विचारतोय? स्वयंपाक करायची सवय मोडली तर किती त्रास होतो. अनुभव आहे का नाही? हां, मग तसं
माझं सांगताय काय? उगा आपलं सहज म्हणलं. तर सांगायचा अभिप्राय, जर सवय मोडली तर परत ती सवय लावायला किती त्रास होतो. कुठल्याही गोष्टीत बघा तुम्ही. आता शाळेत जाताना अभ्यास करायची सवय होती, ती मोडली, आता अभ्यास करायचा किती त्रास होतो. पॉईंट समजलं का? म्हणून ते डेंजर आहे की बाबा एकदा मिळालेलं सम्यक्त्व आहे ते परत मला तर गमवायचं नाही. परत मला मिथ्यात्व नको. भले ते एक भावात मोक्षाला जाणारा असू द्या, की बाबा हिथून मी परदेशी जाऊन काय होईल, विदेश क्षेत्रात न जाऊन मोक्षाला जाईल. तर म्हणाले नको, मोक्षाला जाणार बरोबर, पण गॅरंटी काय? एक भावात. पण असे थोडे जीव आहेत, परंतु तुम्ही त्याची तशी भावना केली की बाबा मला भले मिथ्यात्व येऊ द्या आणि एक भावात मोक्षाला जाऊ द्या, अशी भावना केली तर गॅरंटी काय तुम्ही एक भावात मोक्षाला जाणार. एकदा जर मिथ्यात्व आलं की परत इथं सम्यक्त्व होईल याची गॅरंटी काय? म्हणून तुम्हाला सांगतो वारंवार, एकदा निर्धन झाला तर परत श्रीमंत व्हायची गॅरंटी किती आहे? असं नाही की होणारच नाही, कळलं का? पण गॅरंटी किती, कळलं का नाही? एकदा जर सवय मोडली तर परत ती सवय लागण्याची गॅरंटी किती, आणि ते किती त्रासदायक आहे. म्हणून स्वप्नात सुद्धा सम्यक दर्शन काय सोडायचं नाही, सोडायचा विचार करायचा नाही, आहे ना. नाहीतर हे असे आकर्षण दिसतं, हां एका भावात मोक्षाला जातंय, जाऊ दे मिथ्यात्व बनलं थोड्या वेळासाठी तर काय फरक पडतोय, कळलं का? असा स्वप्नातसुद्धा विचार नको. काय 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 अतिशाने म्हणतील, कुछ खाने काय कुछ पाने के लिए कुछ ये बार खो दिया ना. मग पाना घेऊन बसायला लागेल, नटबोल्ट, कळलं का? अवघड हालत होईल. म्हणून स्वप्नातसुद्धा सम्यक दर्शन सोडायचा विचार करायचा नाही. हे एवढं त्याचं काय आहे महत्त्व. हा कोण्या जीवाला होईल, मग ज्याची जशी योग्यता आहे तसं ते होईल ना. पण आपण तसे काय तसे बंद बांधायचे, तसे संस्कार करायचे, कळालं का नाही? आणि त्यासाठी काय वाईट काय नाही. म्हणून अशा प्रकारे सांगितलं आहे. मग काय विषय चालला होता की ज्या गुणस्थानामध्ये पहिल्यांदा आयु बांध, तिसऱ्या गुणस्थानामध्ये मरण होत नाही, नाही अजिबात मरत नाही, है ना. मग जर मरायचं असेल, आयुकर्म संपत आलं तर तो परदेशी तिसऱ्यातनं कुठं जाईल, तो पहिल्यात जाईल, नाहीतर चौथ्या पाचव्या दिवशी ज्यात बांधलेली आहे आयु तिथं तर जाऊन मरणार, कळलं का नाही? है ना. अशा प्रकारे तिथं सांगितलं आहे. म्हणून 1 या 4 बे उसी में जाकर मरण होता है. ठीक आहे, पुढं. आणि तिसऱ्या गुणस्थानामध्ये जो जीव आहे त्याचा मारणांतिक समुद्घात होत, अहो मरतच नाही तर मग मारणांतिक समुद्घातचा विषय पण नाही. मारणांतिक समुद्घात कधी होतो माहिती आहे का नाही? सांगतो, चला मी आता जरा बसून सांगतो. समुद्घात कशाला म्हणायचं? काय हां हां बरोबर आहे ना. मूळ शरीराला न सोडता आत्मप्रदेशांचं काय होणं, बाहेर पडणं आणि परत येणं. नुसतं बाहेर पडलं नाही, आहे ना, ते परत येतात, रिटर्न येतात, त्याला म्हणतात समुद्घात. कळलं ना? असे किती समुद्घात आहेत? 7 आहेत. 7 समुद्घात आहेत ना. आता ही चर्चा येणार आहे पण इथं नाही, परत आता त्यामुळे मी इथं घेणार नाही. पण त्यातला एक समुद्घात आहे. कुठला समुद्घात? मारणांतिक समुद्घात. कुठला? मग मारणांतिक समुद्घात काय असतो, है ना. तर मारणांतिक समुद्घात कशाला म्हणतात लक्षात घ्या, है ना, की आता मरणार आहे पण त्या मरण्यापूर्वी काही अंतर्मुहूर्त अगोदर त्याच्या आत्म्याचे प्रदेश काय होतात, बाहेर पडतात आणि जिथं जन्मणार आहे ना तिथं जाऊन टच करून येतात त्या क्षेत्रात. हां म्हणजे असं काय कुणा इच्छा म्हणजे काय इच्छा आहे, पण सगळ्यांची इच्छा आहे म्हणून सगळ्यांचं मारणांतिक समुद्घात होतं असं काय नाही. कोणा विशेष जीवाचंच ते होतं. आणि इव्हन त्यापुढे सांगितलं की जेव्हा समुद्घात होतो तेव्हा ॲक्च्युली परिणामांचं काय होत असतं, म्हणजे योगांचं भयानक काय झालेलं असतं, परिस्पंदन होत असतं, कळलं का? त्यामुळे त्या जीवाचे जसे काय हे असतील तेव्हा ते होतं.
नाही, सगळ्याच होईल असा काही नियम नाही म्हणून सांगितलं तुम्हाला. मारणांतिक समुद्घात नाही तर माणसाला मरताना आता माझी इच्छा आहे पुढच्या भावात मी कुठं जाऊन येणार आहे, तिथं जरा थोडंसं काय करून येतो, टच करून येतो. तुमच्या इच्छेनं नाही, तिथं त्या जीवाचे तसे परिणाम जर असतील, होत असतील तर काय होतं सांगितलं, ते होतात. आता ते कधी होतात ते काय सांगितलं नाही आचार्याने, फक्त होतं असं सांगितलं आहे ना. पण सगळ्या जीवाचं होणार नाही, त्यामुळे लेट असं काय लावायचं नाही. कळलं का नाही? आणि काय करायचं आहे ते करून सुद्धा आहे ना. जिथं जाणार तिथं जाणारच. लवकर जाऊन तर काय करणार, टच करून येऊन आणि काय करणार आहे? हां, कुछ उखाड पाओगे क्या आहे ना. काय काय आयु कर्म बदलू शकणार आहेत काय? कशाला त्याचं काय टेन्शन घ्यायचं, आपल्याला काय जाणायचं आहे ना. लक्षात येतं आहे का नाही? म्हणून तर तिथं सांगितलं की हे तत्त्वज्ञान समजल्यानंतर आता आकुलता संपते आहे ना. तत्त्वज्ञान समजल्यावर आकुलता संपली आहे ना. गोष्ट सांगतो आता आकुलतेची आहे ना. तर गोष्ट काय आली अशी, श्रेणिक राजाची गोष्ट माहिती आहे का नाही? श्रेणिक राजा, त्याला समोशरणामध्ये कळलं हां आपण नरकात जाणार आहोत, आला पळत रडत बसला आहे ना. समजलं का नाही? पण परत नंतर जेव्हा समोशरणात वगैरे गेला, जेव्हा त्याला समजलं की बाबा हे तत्त्वज्ञान कळलं का नाही, माझा अस्तित्व गुण काय नष्ट होणार नाही, मग तो काय झाला, स्थिर. तत्त्वज्ञान समजल्यानंतर आकुलता संपली. आता दुसरं उदाहरण सांगतो त्या श्रेणिक राजाचं. काय मग सांगितलं काय, हे श्रेणिक राजा समोशरणात जात होता, जात असताना मध्ये एक मुनिराज भेटले. कळलं का? मग ते मुनिराज जे भेटले होते त्यांनी त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला की मी समोशरणामध्ये चाललो आहे. समजतंय? मी समोशरणामध्ये चाललेलो आहे. काय प्रश्न विचारायचा का तुम्हाला महावीर भगवंतांना? त्यांना तशी काय आकुलता नव्हती, पण आता ठीक आहे म्हणजे चाललाय तर विचारा किती भाव शिल्लक आहेत अजून आमचे. सांगते की आहे ना. मग विचारा म्हणले, बरं म्हणले. मग त्यांनी जाऊन विचारलं समोशरणात काय महावीर भगवंतांना की त्या मुनिराजांचे किती भाव शिल्लक आहेत. मग सांगितलं त्यांनी की ते आप्पा ज्या झाडाखाली बसलेले आहेत ना है ना, त्या झाडाची जेवढी पानं आहेत तेवढे भाव शिल्लक आहेत. कळलं का? मग श्रेणिक राजा आल्यानंतर बघितलं आकुलित झाला. का म्हणले, तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला होता तेव्हा पळसाच्या झाडाखाली बसला होता. किती पानं पळसाला? कळलं का नाही? आता जिथं बसलाय ते झाड कुठले? चिंचेचं झाड. पानं किती? आनंद कशाला म्हणताय, काय सांगायला आलाय? संख्यात आहेत, तुम्हाला मोजता येत नाही. मग जरा नीट वेळ काढून मला तर होतंय. असंख्यात पण नाहीत, कशाला पण असंख्यात बद्दल जरा वेळ काढून मोजता येईल का नाही? हां, पण खूप झाले, भयानक झाले. मग ते ऐकल्यानंतर आकुलित झाले का महाराज? त्यांचे भाव कळले किती, एवढे जास्त आहेत. कळलं का? महाराज ठीक आहे, असू दे, काय असेल ते असेल, मला शेवटी काय करायचं आहे, आत्म्यामध्ये रममाण व्हायचं. म्हणून सांगितलं तत्त्वज्ञान समजल्यानंतर आकुलता होत नाही. आणि खूप जीव अशा चुकीच्या भ्रमात राहतात. हा ते महाराज आहेत, लवकर मोक्षाला जातील, आम्ही कोण? आम्ही कोण? कळलं का नाही? है ना. तिथं त्या महाराजांचे किती भाव होणार आहेत, भयानक जास्त. आणि श्रेणिक राजाचे किती भाव होणार आहेत? किती? एकच भाव. समजतंय का नाही? हो ना. हे असं काय लावायचं नाही की बाबा हे खूप हुशार आहेत, खूप त्यागी आहेत, खूप असं आहे, खूप तसं आहे, म्हणजे ते लवकर मोक्षात जातील, असा काही नियम नाही. समजलं का नाही? प्रत्येकाची आपली आपली योग्यता आहे. हे शास्त्र शिकून हे समजायचं आपल्याला, जो जीव जसा पुरुषार्थ करेल तो तसा पुढं जाणार. कळलं का? आहे ना.
आदिनाथ भगवंतांना केवळ ज्ञान दीक्षा घेतल्यानंतर केवळ ज्ञान करायला किती वेळ लागला? किती वेळ लागला? दीक्षा घेतल्यानंतर केवळ ज्ञान करायला किती टाइम लागला? हां बरोबर, 1000 वर्ष. केवळ ज्ञान करायला किती वेळ लागला? 1000 वर्ष. हा ना. तेच बाहुबली त्यांचा मुलगा आहे का नाही? हा ना. केवळ ज्ञान दीक्षा घेतल्यानंतर केवळ ज्ञान करायला किती वेळ लागला? 1 वर्ष 1 महिना आणि अजून काही दिवस. हा ना. आपण ढोबळला बामाना म्हणून 1 वर्ष. ठीक आहे. आणि दुसरा मुलगा भरत चक्रवर्ती, केवळ ज्ञान व्हायला किती वेळ लागला? असं कसं काय? पार्सलिटी झाली का नाही? म्हणजे ह्याचा अर्थ ज्याचे जसे परिणाम असतील तसा तो पुढं सरकतो. इथं काही सुद्धा काय पार्सलिटी नाही. कळलं का नाही? म्हणून स्वतःला कमी समजायचं नाही. ते तीर्थंकर होते, तीर्थंकर असून सुद्धा 1000 वर्ष लागलं. कामदेवांना 1 वर्ष लागलं आणि चक्रवर्तीला आंतरमुहूर्त लागलं. बरोबर का नाही? लक्षात येते का? म्हणजे हा कसा खेळ आहे? हा सगळा खेळ कशाचा आहे? परिणामांचा आहे. त्यामुळे स्वतःला कधीही कमी समजायचं नाही, हे यासाठी सांगायला लागलो आहे. हे शिकत असताना काय मला कळत नाही, मला जमत नाही, मला लक्षात राहत नाही, आमचं काय काय आमच्या लेवलचं नाही, असं स्वतःला कधीसुद्धा कमी लेखायचं नाही. क्लिअर? पॉईंट क्लिअर झाला का? आहे ना. कारण इथं काहीसुद्धा नाही आहे असं समजूच नका. आहे ना. इथं तुम्हाला बाहेर दिसेल, अरे बापरे काय तपस्वी आहेत, काय ज्ञानी आहेत, काय हे आहेत, परंतु असा काही नियम नाही की ते लवकर मोक्षाला जाणार. मे बी त्याच्या अगोदर आणि अशा प्रतमानुगात गोष्टी आहेत. कळलं का? ज्या गुरूंनी शिकवलं, कळलं का, ते अजून मोक्षाला नाही गेले, परंतु त्यांचा जो न ऐकणारा शिष्य आहे का नाही, न ऐकणारा बरं का, ऐकणारा नाही, जो ऐकणारा आहे तो पण अजून मोक्षाला नाही गेला, परंतु त्यांचा न ऐकणारा विरुद्ध आचरण करणारा जीव कालांतरानं लवकर मोक्षाला गेला. अशी प्रतमानुगामध्ये गोष्ट आहे. नावं तुम्ही सांगा. तुम्हाला काय वाटतं? मी उगे सांगते. बघूया जरा हुडकून काढा. इथं फोडू नका माहीत असेल तर. ग बसा. आहे ना. गोष्ट कळली? एक मुनिराज होते, गुरु होते. त्यांच्याकडे 2 शिकायला होते. 2 भाऊ होते. एक भाऊ ऐकणारा होता, एक भाऊ न ऐकणारा. मी त्यांना पसंत न करणार. कळलं का? पण न ऐकणारा त्याची परत दुर्गती वगैरे झाली आणि अशा अनेक दुर्गती होऊन परत चांगल्या गतीमध्ये येऊन तो जीव पहिला मोक्षाला गेला. आणि नंतर मग जे गुरु ते चांगलं जे ऐकणारा जे होते ते नंतर. कळलं? आता त्यांची नावं, तिघांची नावं सांगा. तेव्हा आत्ता नको, आत्ता नको, उद्या अभ्यास करा, नाव चुकलं नाही पाहिजे. ठीक आहे? कन्फर्म करा. ठीक आहे? तर अशा प्रकारे 3ऱ्या गुणस्थानामध्ये सांगितलं मारणांतिक समुद्घात होत नाही. कळलं? तर अशा प्रकारे मारणांतिक समुद्घात कधी होतं कळलं? मरण्याच्या काही अगोदर अंतर्मुहूर्त. ठीक आहे? चलो. हां पुढं आता गुणस्थान कुठलं? अविरत सम्यक्त्व. ठीक आहे? हा ना. तर त्या अविरत सम्यक्त्वामध्ये शब्दामध्येच आहे बरं का. काय आहे? अविरत सम्यक्त्व. बरोबर का नाही? अविरत म्हणजे विरत नाही. आहे ना. किती प्रकारची विरती नाही आहे? किती प्रकारची? विसरला तर आता काय खरं नाही. आता मग शिक्षा करणार. आता विसरता का? एवढं किती कठोरलेलं आहे. किती प्रकारचे असंयम आहे? 12 प्रकारचा. कुठला कुठला? छट काय दिसतंय नाही? आहे ना. 5 स्थावर आणि त्रस ह्या जीवांची हिंसा आणि 5 इंद्रिय आणि
मन ह्यांच्या दिशेने प्रवृत्ती. आणि ह्या अशा प्रकारे हे 12 प्रकारचा काय सांगितला असंयम. अविरती म्हणजे काय 12 प्रकारचा असंयम. करत नाही ना, हिंसा करतोय आहे ना. 5 स्थावर आणि त्रजीवांची हिंसा करतोय, 5 इंद्रियांनी मनांच्या विषयाने प्रवृत्त आहे. हा अशा प्रकारे 12 प्रकारचा संयम असंयम सांगितला है ना. हा काय आहे प्राणी. प्राणी असंयम. हा काय आहे इंद्रिय असंयम. घटवलंय का नाही, नेटच नाही त्यामुळे काय ठीक आहे. प्राणी असंयम आणि इंद्रिय असंयम समजलं ना, हे 2 प्रकारचा. आणि ह्याच्या विरुद्ध काय येणार प्राणी संयम आणि इंद्रिय संयम. कळलं का नाही. दशलक्षणमध्ये संयम धर्माची पूजा करता का नाही, दाखवलं असतं पण आता नेटच नाही, नाहीतर पडदिशी दाखवलं असतं. तर मग काय सांगितलं अशा प्रकारे काय सांगितलं षटकाय जीवांची हिंसा करणं आणि 5 इंद्रियांनी मनाच्या विषयामध्ये प्रवृत्ती होणं ही काय आहे अशा प्रकारची असंयम आहे ना. हा सगळा कळलं का. मग हा 12 प्रकारचा असंयम आहे ना. आणि पुढं सांगितलं काय सम्यक्त्व. 4थ्या गुणस्थानाचं नाव काय अविरत. मग जिनेंद्र देव के प्रवचन का काय आहे श्रद्धान करता है ना. जिनेंद्र देवांचं जे सांगितलेलं आहे त्याचं आहे तसं काय करतोय श्रद्धान. कळलं का नाही. 7 तत्वांवर कळलं का यथार्थ श्रद्धान करतोय. तत्वार्थ श्रद्धानम. आता फक्त हात वर करायचं बरं का. तत्व काय आहे आणि अर्थ काय आहे हात वर करायचा. मी सांगितलं बोलायचं नाही, फोडायचं नाही पडदिशी अजिबात. हां सुनीता काकी बरोबर. आणि अर्थ बरोबर. त्याला मी दुसरा शब्द सांगितला होता. काय सांगितला होता तत्व म्हणजे काय आणि अर्थ म्हणजे काय. हां काय काय हां अर्थ म्हणजे द्रव्य. घटवलं होतं का नाही. द्रव्याशिवाय भाव नाही, भावाशिवाय द्रव्य नाही. काय करावं आहे ना. समजते का नाही. मग हे तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन. मग त्यामुळे सांगितलं की हे जिनेंद्र देवांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर जसं आहे तसं श्रद्धान करतं. 7 तत्व जशी आहेत तशी जाणतात. कळलं का नाही. ह्याच्यावर सुद्धा भरपूर आपल्याला हे करता येतं. सम्यक दर्शनाचा पॉईंट आहे ना हा. कळलं का. भरपूर चिंतन करता येतं की जसं आहे तसं जाणणं. मग जसं आहे तसं जाणतंय का ज्यो का त्यो सरधानो. कुठं आहे अरे यार चढ आला. ज्यो का त्यो सरधानो शब्द कुठं आहे छड आले म्हणजे आलं का नाही. हां तर मग जसं आहे तसं जाणताय. मग जसं आहे तसं जाणलं तर सांगितलं काय आहे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान. कळलं का नाही. जसं आहे तसं ज्ञान केलं बरोबर का नाही. म्हणून तिथं सांगितलं काय आहे की हे 7 तत्वांना जसं आहे तसं जाणतात है ना. मग जसं आहे तसं आपण जाणतोय का स्वतः परीक्षण करा. जीवाला जीव जाणतोय का हां तेच मेन आहे ना. ह्यासाठी तर शिकायचं आपल्याला. जीवाला जीव जाणतोय का अजीवाला अजीव जाणतोय का. हां मिक्स करतोय भेळ भेळ है ना. तर अशा प्रकारे सांगितलं की अजीवाला अजीव जाणणं जीवाला जीव जाणणं ह्याचं नाव काय आहे सम्यक दर्शन. जाणणं समजतंय का. जाणणं म्हणजे काय है ना. जाणणं म्हणजे तसं प्रतीती करणं तसं अनुभूती करणं हेच आहे श्रद्धान. समजलं का नाही. आता जाणणं म्हणजे हां जाणलं की आम्ही 7 तत्व. 7 तत्व कुठले कुठले बरोबर 7 तत्व आहेत का नाही. मग ह्या 7 तत्वांना जसं आहे तसं जाणतोय का ह्याच्यावरच महत्त्वाचं आहे. आता मी नाही घटवत वेळ जाईल परंतु हे जाणणं म्हणजे सम्यक्त्व. ठीक आहे. मग निमित्त काय सांगितलं हे अविरती असंयमी का झाला हा जीव त्याचं कारण सांगितलं. निमित्ताच्या अपेक्षेने काय आहे अरे काय सारखा झाला अप्रत्याख्यानावरण कशाचं काय आहे उदय आला आहे. कळलं का. ह्याच्यामुळे तो काय करू शकत नाही आहे असंयमी आहे. कळलं का है ना. मग तिथं सांगितलं काय आहे की फक्त 4थ्या गुणस्थानातच अप्रत्याख्यानावरणचं उदय का हो
पुढं नाही आहे, महाग आहे की नाही? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या. हां, मग पहिल्या गुणस्थानामध्ये पण काय आहे? अप्रत्याख्यानावरांचा उदय आहे. आणि जोपर्यंत तो उदय आहे तोपर्यंत शास्त्रामध्ये त्याला असंयमी म्हणलेला आहे. मग कोणी काय सांगितलं? कपडे काढलेले आहेत, मुनी झालेला आहे, पण गुणस्थान कुठलं आहे? पहिलं आहे. तरी त्यांना कुठल्या कॅटेगरीमध्ये घेतलं? असंयमी. वा, बहिरंगात एवढा संयम आहे, परंतु तरी सुद्धा त्यांना काय म्हणतात? का असंयमी का म्हणतात? कारण त्यांच्या अप्रत्याख्यानावरणाचा काय आहे? उदय आहे. समजलं का नाही? भावासन होतंय का? सो अशा प्रकारे तिथे सांगितलं की जोपर्यंत अप्रत्याख्यानाचा उदय तोपर्यंत तो असंयमीच आहे. भलेही तुम्ही बहिरंगात सोडला असाल, परंतु अंतरंगातून सुटलेलं नाही. ठीक आहे. हे कर्माच्या अपेक्षेने सुद्धा सांगितलं आहे काय की शेवटी सम्यक दर्शन किती महत्त्वाचं आहे. आणि पुढं सांगितलं काय? दर्शन मोहनीयाचा काय सांगितला? उपशम, क्षय, क्षयक्षम. म्हणजेच काय सांगितला? दर्शन मोहनीय म्हणजे कुठलं? मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि हां. मग आता ह्यापैकी सांगितलं उपशम असेल तर सांगितलं ह्यांचा काय होतो? उपशम. क्षय असेल तर त्यांचा काय होतोय? क्षय होतो. पण क्षयक्षम असेल तर तिथं काय होणार? क्षयक्षमची व्याख्या तुम्हाला काय वाटलं? विसरून गेला काय? हां, क्षयक्षमची व्याख्या सांगा. हां, ठीक आहे ना. आता हे फक्त मी इथलं नाव पुसतो. ठीक आहे. ठीक आहे. मग इथं काय लिहायचं आपल्याला? काय झालंय? हे आहे देशघाती आणि हे काय आहे? सर्वघाती. ठीक आहे ना? कळलं आहे ना? मग आता त्याबी काय सांगितलं? आता हे नेहमी लक्षात घ्या आहे ना. काल मला एक जणांनी प्रश्न विचारला होता परवा. सो आता मी त्याच्यापर्यंत एक्सप्लेनेशन करतोय क्षयक्षमचं. हां, नीट लक्ष द्या. बापरे, टाईम खूप झाला. बरं, असं थोडक्यात संपवतो आणि थांबतो आहे ना. तर काय सांगितलं होतं? परत व्याख्या काय आपली व्याख्या? वर्तमान समयातील सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय आहे ना. पुढं सांगितलं सत्तेमध्ये असलेल्या, त्याला तुमच्या प्रवेशिकेमध्ये काय लिहिलं आहे? भविष्यकालीन. ठीक आहे ना. मग ते अर्थ एकच होतो आहे, भविष्यकालीन म्हणा नाहीतर सत्तेमध्ये असलेले म्हणा. ठीक आहे ना. मग ह्यांचा काय सांगितला? सर्व घाती स्पर्धकांचा काय सांगितलं? सदअवस्थारूप उपशम आहे ना. आणि तिसरं सांगितलं वर्तमान समयातील देशघाती स्पर्धकांचा उदय आहे ना. ह्याचं नाव काय आहे? क्षयक्षम आहे ना. उदय, उपशम आणि क्षय ह्या 3 काम चालू आहे. मग हे चालू असताना आता नीट लक्ष द्या काय होतंय. नीट लक्ष द्या बरं का सांगतोय मी. ॲक्च्युली हे सांगितलेलं आहे, फक्त मी हे सांगितलं 8:45 वाजता, तेव्हा तुम्ही कोण नव्हता आहे ना. 1-2च असतील आहे ना. हे घटोळ. आता ॲक्च्युली काय होतं नीट लक्षात घ्या. सर्व घाती आणि देशघाती ह्यांचा उदय येणार होता. नीट लक्ष द्या. सर्व घाती आणि देशघाती यांचा उदय येणार होता, पण त्या वर्तमान समयामध्ये काय घडलं आहे ना. इथं जे होतं का नाही, हां, इथं जे होतं त्याचं काय झालेलं आहे? ते उदयाला आलं नाही सर्व घाती रूपानं. मग इथलं जे द्रव्य आहे का नाही ते काय झालेलं आहे? उदयाला आलं नाही. मग काय झालं? इथलं द्रव्य काय कन्वर्ट होऊन उदयाला आलं, देशघाती रूपानं उदयाला आलं आणि त्याचं नाव पडलं उदयाभावी क्षय. उदयाच्या अभावात क्षय झाला. असा क्षय कसा क्षय झाला समजलं का? असं गायब नाही झालं. उदयाला येणार होतं पण ते उदयाला न येता संक्रमित होऊन उदयाला आलं. कळलं का?
म्हणून काय झालं सांगितलं, उदयाभावी क्षय. समजलं का, लक्षात आलं का? हां, तर हा उदयाभावी क्षय. आणि आता हे काय होते, मी सांगितलं होतं एकावर एक बॉल आहेत, तर काय होतील सगळे, जर इथल्या 1 नंबरचा बॉल काढला तर वरचे सगळे बॉल काय होतील, खाली येतील का नाही, आहे ना. मग त्यांना खाली येऊ नका म्हणलं. त्याच समयात 3 काम घडलेले आहेत, कळलं का नाही. त्या समयात उदयाभावी क्षय, त्या समयामध्ये जे वरचे आहेत त्यांना सांगितलं तुम्ही जिथं आहात तिथंच थांबा, कळलं. आणि त्या समयात सांगितलं देशघातीचा काय आला, उदयाला. त्या समयात बरं का, एका क्रमिक नाही, ओळीनं नाही. सांगताना आपण म्हणतोय पहिल्यांदा उदयाभावी क्षय, सद्वस्था उपशम, मग उदय, हे म्हणताना म्हणतोय, पण सगळं घडतंय एका. मग आता दुसऱ्या समयात काय होणार, हा पहिला समय समजा संपला, दुसऱ्या समयामध्ये पण काय होणार सांगा बरं. दुसऱ्या समयामध्ये सुद्धा सर्व घातीचा काय होणार, परत उदयाभावी क्षय. क्षयोक्षम असं होत आहे, कळलं का. सर्व घाती जे आहेत ना ते देशघाती रूपानं उद्याला येत आहे. म्हणजे देशघाती तर आहेच आहे, पण इथलं द्रव्य इकडं काय होतं आहे, ट्रान्सफर होतं आहे ना, संक्रमित होतं आहे आणि देशघाती रूपानं उदयाला येतं आहे. सो उदयाभावी क्षय होतो. सत्तेमध्ये असलेल्यांचा त्यांना सांगितलं काय आहे तिथं थांबा, कळलं का नाही. आणि हे पहिला समय निघून गेलेला आहे, कळलं का. सो आता दुसऱ्या समयामध्ये देशघातीचा उदय. समजलं. सेम हीच प्रोसेस तिसऱ्या हे प्रत्येक समयात घडतं आहे. म्हणून त्या प्रत्येक समयात ह्या 3 काम घडतं आहे, म्हणून ह्याला म्हणलं क्षयोक्षम. भावभाषण झालं का क्षयोक्षमचं. हां, आता उदाहरण देतो अजून, है ना, अजून उदाहरण देतो. एक उदाहरण स्थूल रूपानं लावायचं बरं का, है ना. एक उदाहरण आहे की इथं काय आहे, समजा आपलं सिग्नल आहे, सिग्नल कळतं का नाही, सिग्नल लागला, नेमकं सिग्नल लागला आहे ना. आणि त्या सिग्नलच्या काय असते, बाउंड्री असते का नाही, बाउंड्री असते का नाही. आता जे बाउंड्रीच्या पुढं आहेत आणि त्यावेळेस सिग्नल लागला, काय मग काय करणार, म्हणजे जे बाउंड्रीच्या पुढं आहेत ते पटदिशी काय करणार, त्यांना सरळ जाता येत नाही, ॲक्सिडेंट होईल ना. मग त्यांना सांगितलं काय की जे बाउंड्रीच्या पुढं आहेत त्यांनी लेफ्ट जावा. रूल काय असतो, डावीकडे जाता येतं का नाही आपल्याला, कळलं का नाही. सो सिग्नल लागल्यानंतर जे आहेत त्यांनी काय करा, पडदिशी देशघातीमध्ये लेफ्ट झाले, आहे ना. आणि जे बाउंड्रीच्या अलीकडे आहेत ते सगळ्यांनी काय सांगितलं, तुम्ही जिथं आहात तिथंच थांबा. समजलं का नाही, आहे ना. आणि जे दुसऱ्या जिथं ग्रीन सिग्नल आहे ते त्यांचा एकानंतर एक काय चालू आहे, निघून जात. मी हे स्थूल रूपानं सांगितलं, म्हणजे हे अगदी त्याला लय तंतुतंतला जाऊ नका. मी आपलं जस्ट तुम्हाला भावभाषण व्हावं. सद अवस्था म्हणजे काय झालं आहे तिथंच थांबा. कारण तुम्ही पुढं सरकला की तुम्ही मागचं पण लगे पुढं सरकतोय, मागचा पण लगे पुढं सरकतो. सदावस्था मी सांगितलं आहे तिथं सांगा. उदयाभावी क्षय म्हणजे काय सांगितलं की तुम्ही डायरेक्ट नाही जायचं, तुम्ही कसं यायचं, टर्न होऊन यायचं, संक्रमित होऊन यायचं. समजलं का नाही. हां, अशा प्रकारे हे सगळं क्षयोक्षमची व्याख्या. चला परत म्हणा. हां, वर्तमान समयातील सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, सत्तेमध्ये असलेल्या प्रतिस्पर्धकांचा उपशम आणि वर्तमान समयातील देशघाती स्पर्धकांचा. हा ना, एक एक शब्द महत्त्वाचा सांगतोय, कळलं का नाही. त्याला काय म्हणतात, समजलं. हा ना, अशा प्रकारे हे क्षयोक्षमची व्याख्या आता पूर्ण लक्षात आली का. अजून जर कळले नसेल यूट्यूबमध्ये सुद्धा विचारतो, ज्यांना कळालं नाही त्यांनी लगेच कमेंट करा, मला मेसेज करा. अजून काय एक्सप्लेन करायचं असेल तर तसं एक्सप्लेन करता येईल. उदयाभावी क्षय एक समजला, उदयाच्या अभावात क्षय. उदय झाला नाही त्याला क्षय हा शब्द दिला. असा क्षय म्हणजे काय, नष्ट नाही केलं. उदयच आला नाही त्याला क्षय हा शब्द दिला. आणि मी सांगितलं होतं क्षय होतच नाही, की तुम्हाला मी सांगितलं तर ते वेळ नाही घालवत, आहे ना. जे होतं आहे ते पडदिशी उदय, उदीरणा, संक्रमण, अपकर्षण, उत्कर्षण ह्या रूपानेच काय होतं आहे, येतं आहे. पण क्षय म्हणजे पुद्गल द्रव्य नष्ट होत
जीव जसा नष्ट होत नाही तसा पुद्गलाचा नष्ट व्हायचा काय संबंध आहे? पण क्षय म्हणला त्याला का? कारण तिथं येणार होतं पण ते आलं म्हणून त्याला क्षय. कळलं का? हां, असंच आहे. तर अशा प्रकारे त्याचं सांगितलं काय आहे की हे घटवलेलं आहे. ठीक आहे, चला. तर अशा प्रकारे काय सांगितलेले आहेत? क्षयक्षमची व्याख्या आपण पाहिलेली आहे. 14 गुणस्थानं म्हणा नावं. हां, दाखवतो 2 मिनिट. लय महाग गेलं. मोह, क्षीण मोह, संयोग केवली जिन आणि म्हणा परत एकदा म्हणा, परत पहिल्यापासून. हां, ठीक आहे, लक्षात राहील. समजलं का? क्षयक्षमची व्याख्या पक्की करा. ठीक आहे ना. आणि उद्याच्याला मग आज जरा थोडंसं मी रिलॅक्स ठेवलं आहे. उद्याच्याला मात्र मग काय करणार, बरोबर 8:45 वाजता वेळ करू नका, नाहीतर मग काय तुमचं सगळं बुडणार. ठीक आहे ना.